वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे NHPC अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावे ट्रेनी इंजिनियर, ट्रेनी ऑफिसर अशी आहेत. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत किंवा परदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. वेतन 50,000 ते 1,60,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. NHPC लिमिटेड, अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज, भारत सरकार का उद्यम. डिस्कवर युअर पॅशन, शेप युअर करिअर विथ NHPC. खूप सुंदर ॲड दिलेली आहे. NHPC लिमिटेड established in 1975 is a schedule enterprise of a government of India with मिनीरत्न कॅटेगरी 1 स्टेटस. तर ही मिनीरत्न कंपनी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे. हायड्रो पॉवर डेव्हलपमेंट या फील्डमध्ये ही कंपनी कार्य करते. तसेच ही कंपनी इंडियामध्ये आणि नेबरिंग कंट्रीजमध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे. या कंपनीचा विस्तार इंडिया तसेच नेबरिंग कंट्रीजमध्ये झालेला आहे. NHPC has been earning profit for the last many years with gross turnover of rupees 9,379.98 crore and profit after tax of rupees 3,834 crore during financial year 2022-23. तर खूप मोठी कंपनी आहे आणि या कंपनीचा टर्नओव्हर देखील करोड्समध्ये आहे, प्रॉफिट देखील करोड्समध्ये आहे. फॉर अ बेटर ओव्हरव्ह्यू ऑफ द कंपनी यू आर ऑलवेज वेलकम टू विजिट अवर वेबसाईट. या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. NHPC ऑफर्स एक्साइटिंग अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस टू लर्न अँड ग्रो. NHPC कडून ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. द कंपनी फॉस्टर्स एक्सलंट वर्किंग एन्व्हायरमेंट अँड हॅज अट्रॅक्टिव्ह कॉम्पेन्सेशन पॅकेज. तर खूप चांगलं वर्किंग एन्व्हायरमेंट आहे आणि अट्रॅक्टिव्ह पॅकेज देखील मिळत आहे. टू सपोर्ट इट्स हाय ग्रोथ ट्रॅजेक्टरी, NHPC is looking for high-performing, dynamic, and achievement-oriented young graduate engineers and finance professionals with bright academic record to join the organization as trainee engineer in the field of civil engineers, mechanical engineer आणि electrical engineers साठी जागा निघालेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन फुल टाइम बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या स्ट्रीममध्ये बॅचलर्स डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा BE, BTech झालेले विद्यार्थी किंवा BSc इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं. तसेच 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. पेमेंट मिळणार आहे 50,000 ते 1,60,000 रुपये या रेंजमध्ये. एज लिमिट दिलेली आहे अप टू 30 इयर्स. पुढचं पद आहे ट्रेनी ऑफिसर फायनान्स. तर या पदासाठी पेमेंट सेम आहे. वयोमर्यादा 30 वर्ष दिलेली आहे. तसेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन CA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया, ICWA और CMA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया. पास्ट कॅन्डिडेट्स आर इलिजिबल टू अप्लाय. तर CA झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. पासिंग मार्क्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही इलिजिबल आहात. कॉम्पेन्सेशन पॅकेज. The company offers attractive compensation package comprising basic pay, dearness allowance, HRA, cafeteria allowance, performance-related pay, medical facility, social security benefits including PF, pension and gratuity, etc. As per company rules in force from time to time, selected candidates will be placed in the pay scale of rupees 50,000 to 1,60,000 during 1 year training period. On successful completion of training, the candidates will be absorbed as engineer officer in the same scale with probation of 1 year. The total annual emolument of the new joinee shall be approximate 15 lakhs. तर भरपूर बेनिफिट्स आहेत. अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. ट्रेनिंग पिरियडमध्ये दिलेलं पेमेंट मिळणार आहे. सुरुवातीला 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्यामध्ये पे स्केल 50,000 ते 1,60,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. त्यानंतरचा पिरियड हा 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर वार्षिक 15 लाख रुपये पेमेंट मिळणार आहे. प्लेसमेंट. Candidate will be placed at projects, power stations, offices during joint ventures and subsidiary companies of NHPC in various parts
ऑफ द कंट्री ऑर अब्रॉड. तर NHPC कंपनीचे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत, पॉवर स्टेशन्स आहे, ऑफिसेस आहे, या ठिकाणी तुमचं जॉईनिंग होणार आहे आणि ही पोस्टिंग इंडियामध्ये तसेच इंडियाच्या बाहेर दुसऱ्या देशामध्ये देखील होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस फॉर द ट्रेनी इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, mechanical engineer and electrical engineer. Candidates shall be shortlisted out of the candidates registered with NHPC as per merit based on the normalized marks obtained out of 100 in the corresponding paper of GATE 2022 and online document verification. Provisionally selected candidates shall be extended offer of appointment on provisional basis. तर गेट स्कोअर इथे मागितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2022 ची गेट एक्झाम दिलेली आहे त्यांनी आपला गेट स्कोअर अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल आणि त्यांना ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कळवलं जाईल. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल बेसिसवरती अपॉइंटमेंट होणार आहे. Eligible candidates should have qualified and secured a valid score in the corresponding paper of GATE 2022. तर GATE 2022 चा जो पेपर आहे तो तुम्ही क्वालिफाय केलेला असावा आणि त्यामध्ये व्हॅलिड स्कोअर तुम्ही मिळवलेला असावा. Candidate with qualified and secured a valid score of corresponding paper of GATE 2022 exam can apply as detailed below. Engineering, civil engineering, mechanical discipline includes mechanical, production, thermal, mechanical and automation engineering. Electrical discipline includes electrical, electrical and electronics, power systems and high voltage power engineering. Corresponding GATE paper 2022. Civil engineering, mechanical engineering and electrical engineering. Corresponding GATE paper code इथे दिलेला आहे CE, ME आणि EE. For trainee officer finance, candidates shall be shortlisted out of the candidates registered with NHPC as per merit based on the CA, CMA score and online document verification process. ट्रेनी ऑफिसर या पदासाठी उमेदवारांचा CA आणि CMAचा जो स्कोअर आहे त्यातून विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्यांना ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विषयी कळवलं जाईल. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपॉइंटमेंट होणार आहे. कॅन्डिडेट विथ व्हॅलिड स्कोअर इन CA, CMA एक्झाम कॅन अप्लाय. ज्या विद्यार्थ्यांकडे CA आणि CMA एक्झामचा व्हॅलिड स्कोअर आहे त्यांनीच अप्लाय करायचं आहे. रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन्स. तर SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट्ससाठी शासकीय नियमानुसार आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे आणि एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC, ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PWBD कॅन्डिडेट्ससाठी 10 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. Service agreement surety bond. The selected candidate will be required to execute a service agreement surety bond to successfully complete a minimum period of 4 years of service in the NHPC Limited, including the period spent on training. सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी एक ॲग्रीमेंट असेल आणि ह्या ॲग्रीमेंटमध्ये 4 वर्षाचा श्युरिटी बॉन्ड लिहून द्यायचा आहे. यामध्ये 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड इन्क्लूड असणार आहे. द अमाऊंट ऑफ बॉन्ड इज 2,50,000 for general EWS and OBC candidate and 1,25,000 for SC, ST, PWBD candidate as per the extant rule of the company at the time of issue of offer letter to the selected candidate. ज्यावेळेस तुम्हाला ऑफर लेटर दिलं जाईल त्यावेळेस तुमच्याकडून या अमाऊंटचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे. How to apply? Only candidates who have valid GATE 2022 score with GATE registration number and candidates who have valid CA, CMA score with CA, CMA certificate can register online NHPC's website. ज्या विद्यार्थ्यांकडे GATE 2022 चा व्हॅलिड स्कोर आहे तसेच GATE रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे CA आणि CMA चा स्कोर आहे तसेच CA किंवा CMA चं सर्टिफिकेट आहे त्यांनी NHPCच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. Candidates belonging to OBC category are required to pay a non-refundable fee of 250 rupees plus applicable taxes, total 295 rupees. Bank charges, processing charges including GST if any shall be extra and to be borne by the candidate. OBC candidate नी total 295 rupees fees भरायची आहे आणि bank charges अतिरिक्त असतील. The SC, ST, PWBD ex-serviceman category candidate need not pay the registration fee. तर ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फी भरायची नाही. फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेबल अंडर एनी सर्कमस्टन्सेस. फी विना परतावा आहे. कॅन्डिडेट्स आर देअरफॉर रिक्वेस्टेड टू व्हेरीफाय देअर एलिजिबिलिटी अँड
करेक्टनेस ऑफ इन्फॉर्मेशन ऑन ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर पेइंग द रजिस्ट्रेशन फी. तर रजिस्ट्रेशन फी असल्यामुळे कॅन्डिडेट्सनी स्वतःचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया अगोदर चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. सर्व इन्स्ट्रक्शन सूचना केअरफुली वाचायच्या आहेत. अँड फिल इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म गिव्हिंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. ॲप्लिकेशन फॉर्म करेक्टली भरायचा आहे. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन त्यामध्ये द्यायची आहे. इन्क्लुडिंग द गेट 2022 रजिस्ट्रेशन नंबर. फॉर्म भरताना गेट 2022चा रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे. आणि CA-CMA झालेल्या विद्यार्थ्यांनी CA-CMAचा रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे. आफ्टर फिलिंग इट, सिस्टीम विल जनरेट अ युनिक रजिस्ट्रेशन नंबर ऑफ NHPC. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही दिल्यानंतर सिस्टीमकडून तुम्हाला एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे. Candidates should keep ready scanned copies of their certificates in PDF format, passport size color photograph and signature in JPEG format of less than 50 KB size and 25 KB size respectively. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपल्या सगळ्या सर्टिफिकेट्सच्या स्कॅन कॉपीज तयार करून ठेवायच्या आहेत PDF फॉर्मॅटमध्ये. या ठिकाणी फाईल साईज देखील दिलेली आहे. कलर फोटोग्राफ तसेच सिग्नेचरची JPEG फॉर्मॅटमध्ये स्कॅन कॉपी तयार करून ठेवायची आहे. The scanned copies of certificate should be readable, otherwise candidature shall be treated as rejected. Scanned copies ह्या क्लिअर असाव्या, ब्लर नसाव्या. डॉक्युमेंट्सच्या स्कॅन कॉपीज किंवा फोटोग्राफ किंवा सिग्नेचर ब्लर असेल, पुसट असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. कॅन्डिडेट शॅल विजिट द ऑनलाईन रजिस्ट्रेशन साईट फ्रॉम 2 जानेवारी टू 22 जानेवारी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईटला भेट द्यायची आहे. 2 जानेवारीला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 22 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. स्टेप्स फॉर अप्लाईंग. अप्लायच्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. करिअरवरती क्लिक करायचं आहे. उमेदवाराकडे व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आणि हा ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. ॲप्लिकेशन रजिस्टर्ड विथ इनव्हॅलिड गेट 2022 रजिस्ट्रेशन नंबर अँड CA-CMA स्कोअर सर्टिफिकेट शॅल बी समरीली रिजेक्टेड. जर तुमच्याकडे गेट रजिस्ट्रेशन नंबर नसेल किंवा CA-CMAचा स्कोअर नसेल किंवा सर्टिफिकेट नसेल किंवा इनव्हॅलिड असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. ॲप्लिकेशन विदाउट कंप्लीट डॉक्युमेंट्स शॅल नॉट बी एंटरटेन अँड शॅल बी रिजेक्टेड. डॉक्युमेंट्स जर तुम्ही अपलोड केले नाहीत तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. कॅन्डिडेट शुड नॉट सेंड एनी डॉक्युमेंट, सर्टिफिकेट ऑर प्रिंट आउट ऑफ रजिस्ट्रेशन स्लिप फॉर्म थ्रू पोस्ट. विद्यार्थ्यांनी कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स पोस्टाने पाठवायचे नाहीत. मेडिकल फिटनेस. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स शुड बी मेडिकली फिट ॲज पर द एक्स्टँट गाईडलाईन्स ऑफ NHPC. तर NHPCच्या गाईडलाईन्सनुसार सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हे मेडिकली फिट असले पाहिजेत. जनरल इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन्स. ओनली इंडियन नॅशनल्स आर एलिजिबल टू अप्लाय. इंटरनल कॅन्डिडेट्स हॅव्हिंग रिक्विजिट क्वालिफिकेशन्स आर ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय. जे उमेदवार सध्या NHPCमध्ये काम करतात ते देखील क्वालिफिकेशन कंप्लीट करत असतील तर त्यांनी अप्लाय करायचं आहे. कॅन्डिडेट्स हॅज टू अप्लाय ऑनलाईन ओनली. फक्त ऑनलाईन मोडनी ॲप्लिकेशन स्वीकारले जातील. जे उमेदवार सध्या नोकरी करत आहेत त्यांनी आपल्या ऑफिसकडून NOC सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि ते ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सादर करायचं आहे. NHPCच्या नियमानुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. 2 जानेवारीला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 22 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. या ठिकाणी NHPC रिक्रुटमेंट पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी BE, BTech किंवा BSc इंजिनिअरिंग झालेले आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये अशा विद्यार्थ्यांनी, तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे गेट 2022चा स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तसेच CA किंवा CMA झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तर फ्रेशर्ससाठी जॉब्स आहेत. अनुभवाची गरज नाही, अनुभव मागितलेला नाही. भारतात तसे इतर देशामध्ये देखील या कंपनीचे युनिट आहे. त्यामुळे तिथे देखील ज्या विद्यार्थ्यांची परदेशात जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी चालून आलेली आहे. तर जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.